नेक्स्ट वन इज फ्रॉन-अपर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लिट. तर सिंगल स्लिटवरती फ्रॉन-अपरचं डिफ्रॅक्शन कसं होतं आपण इन डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यासाठी हे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. नाउ the cross section of the plane wavefront y dash incident on a single slit of width AB. AB ही सिंगल स्लिट आहे. ह्या सिंगल स्लिटवरती प्लेन वेवफ्रंट जे आहे y डॅश इकडून आलेली ही प्लेन वेवफ्रंट ह्या स्लिटवरती इन्सिडेंट झालेली आहे. The plane wavefront reaches the slit. Each slit element becomes the secondary source of cylindrical wavefront responsible for diffraction in all possible directions. तर या स्लिटवरची प्रत्येक स्लिट जी आहे ही प्रत्येक स्लिट्स ॲक्ट्स ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणखीन हा सोर्स ऑफ सिलेंड्रिकल वेवफ्रंट होतो. आणखीन रिस्पॉन्सिबल फॉर डिफ्रॅक्शन इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. इथून जे वेव बाहेर पडेल हे ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये बाहेर पडते आणि त्याच्यामध्ये डिफ्रॅक्शन होत असतं. A cylindrical lens kept near to the slit converges the emergent beam onto the screen kept at focus f equal to d. आता इथे एक कॉन्वर्जन लेन्स ठेवलेला आहे. हे कॉन्वर्जन लेन्स हे पॅरल बीम जे आहे हा पॅरल बीम कॉन्वर्ज करून हा इथं एक ठिकाणी ह्या स्क्रीनवरती इमेज फॉर्म होते आणि ह्या स्क्रीन जे आहे इथून ह्या फोकसला ठेवलेल्या आहे ह्या लेन्सच्या. दॅट इज एफ इक्वल टू डी. एफ मीन्स फोकस ऑफ दिस लेन्स फोकल लेंथ अँड डी मीन्स डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड दिस स्क्रीन. दॅट इज एफ इक्वल टू डी हिअर. Rays parallel to the axis, all these arrive to P naught with the same phase and produces constructive interference at P naught. आता P naught जे आहे इथं येणार रेज आहेत कमिंग फ्रॉम दिस एज A टू P naught अँड B टू P naught किंवा हे बाकीचे रे असतील ह्या सर्व रेज आहेत हे इन फेजमध्ये असतात. कारण डिस्टन्स ट्रॅव्हल बाय A टू P naught अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय B टू P naught दिस डिस्टन्स इज सेम. Hence there is no path difference, no phase path difference in between these two waves. If there is no path difference, then constructive interference takes place. If constructive interference takes place, then the central point is bright point. Bright fringe will form at the center. इथं इन फेजमध्ये वेव मिक्स होतात. ए पासून आलेली वेव पी नॉटला आणि बी पासून आलेली पी नॉटला दोन्ही डिस्टन्स समान आहे. समान डिस्टन्समुळे इन फेज असते वेव. इन फेज वेव मिक्स झाल्यामुळे इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे इथं ब्राईट स्पॉट तयार होतो. म्हणजे ऑलवेज सेंटरला पी नॉटला ब्राईट स्पॉट तयार होतो. इथं ॲनिमेशनमध्ये पण तेच आहे. इथून ए पासून आलेले वेव इथं पी नॉटला बी पासून आलेले पी नॉटला वेव सेम डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यामुळं इथं आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे इथं आपल्याला ऑलवेज इथं सेंटरला ब्राईट स्पॉट मिळतो. If point P at angular position theta, then path of rays between AB and AC are BC equal to A sin theta equal to lambda. जर आपण P पॉईंट घेतला आपण हा P पॉईंट जे याचा अँग्युलर पोझिशन थीटा आहे म्हणजे आपण स्टार्टिंगचा P नॉट जे घेतला आहे हा P नॉट पासून O पर्यंत आणि O पासून P पर्यंत हा जे अँगल आहे हा अँगल थीटा आहे. त्यामध्ये AB आणि AC जे रे आहेत AB आणि AC ह्यामधला BC हा जे आहे हा BC हा इतका पाथ डिफरन्स आहे. म्हणजेच ए पासून P पर्यंत जायला लागणारा पाथ जे आहे आणि B पासून C पर्यंत जायला लागणारा पाथ जे आहे ह्या दोन्ही पाथमध्ये BC इतका डिफरन्स आहे. हा BC डिफरन्स जे आहे आपण ट्रायंगल ABC हा जर कन्सिडर केला तर ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये साइन A घेतल्यानंतर आपल्याला BC डिवाइड बाय AB येतं आणि AB म्हणजे स्लिट विड्थ A आहे म्हणून BC इक्वल टू A sin थीटा आणि हे लॅम्बडा आहे. लेट K बी द मिड पॉईंट ऑफ AC. K हा जे आहे AC चा मिड पॉईंट आहे. देअरफॉर OK इक्वल टू हाफ इंटू BC. O टू K हे जे डिस्टन्स आहे ह्या BCच्या हाफ येतं आणि ते लॅम्बडा बाय 2 आहे. दस द पाथ डिफरन्स बिटवीन AP अँड OP इज. आता A टू P आणि O टू P जे ह्या दोन्हीमधला पाथ डिफरन्स आहे लॅम्बडा बाय 2 येतो. दस ऑल सच पेअर्स ऑफ पॉईंट्स बिटवीन AO अँड OB. आता A टू O अँड O टू B हे जे दोन हाफ पाथ जे आहेत इथून येणारे रेज आहेत सगळे विल प्रोड्यूस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट P. दिस मेक्स पॉईंट P टू बी द फर्स्ट मिनिमम. हे AO पासून येणारे इतर रे जे आहेत Pला आणि OB जे आहेत इथून येणारे जे Pला रे आहेत हे सर्व पाथ डिफरन्स ह्यामध्ये हाफ असतो आणि इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो आणि मिनिमम लाईट मिनिमम इंटेन्सिटीचा डार्क बँड इथं तयार होतो. हेन्स ॲट द लोकेशन ऑफ nth मिनिमा द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज A sin थीटा इक्वल टू n लॅम्बडा. आता हा पाथ डिफरन्स इथं ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. BC A sin थीटा जे आहे
हे मिनिमासाठी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये डिस्ट्रक्टिव्ह हे डिफ्रॅक्शन जे आहे डिफ्रॅक्शनमध्ये ही एन लॅम्बडा ही कंडिशन आहे म्हणून आपण ए साइन थिटा हा पाथ रिफरन्स एन लॅम्बडाला इक्वेट केला आहे. फॉर मिनिमाची कंडिशन आहे एन लॅम्बडा. सिमिलरली फॉर मॅक्झिमा द पाथ रिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज ॲट nth मॅक्झिमा इज हा nth मॅक्झिमा जे आहे मॅक्झिमासाठी कंडिशन आहे हा ए साइन थिटा पाथ डिफरन्स आपण n प्लस हाफ लॅम्बडाला इक्वेट केला आहे. म्हणजे मिनिमासाठी एन लॅम्बडा आहे आणि मॅक्झिमासाठी n प्लस हाफ लॅम्बडा आहे. ए साइन थिटा हा पाथ डिफरन्स आहे इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेला आहे. पीला गेलेला रेज आहे ए पासून पी पर्यंत आणि बी पासून पी पर्यंत हा इतका पाथ डिफरन्स आहे बी सी आणि तो जर आपण मिनिममला कंडिशनला इक्वेट केला तर डार्क असतं. हा मॅक्झिमाची कंडिशन आहे इथं एन लॅम्बडा प्लस हाफ. हे सेंट्रलला ब्राईट असतं ऑलवेज कारण हे डिस्टन्स ए पासून ओ पर्यंत आणि बी पासून ओ पर्यंत इक्वल असतं. ए पासून पी पर्यंत आणि बी पासून पी पर्यंत ह्या डिस्टन्समध्ये फरक आहे डिफरन्स आहे. मग तो डिफरन्स जर इतका आला एन लॅम्बडा तर हे मिनिमम आहे आणि तो एन प्लस हाफ लॅम्बडा आला तर तो मॅक्झिमम असतो. आपण ते मिनिमम मॅक्झिमला इक्वेट करून आपण ब्राईट अँड डार्कची इथं कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. नाउ path difference condition is sin theta equal to a sin theta equal to n lambda. Here if sin theta approximately equal to tan theta, when theta is very small, then again equal to theta. Now using this tan theta in this equation, now tan theta, this is the right angle triangle. In this right angle triangle, tan theta is opposite side divided by this adjacent side. This opposite side is this is y and this is d, that is f equal to d. Hence this y by d theta equal to where y is the distance of point P on the screen from the central bright point. आता सेंटरचा ब्राईट पॉईंट आहे इथून ह्या P पॉईंटचा डिस्टन्स हे y आहे. द स्क्रीन बिईंग ॲट डिस्टन्स कॅपिटल D फ्रॉम द डिफ्रॅक्शन एलिमेंट. आता हे कॅपिटल D वरती स्क्रीन आहे. नेक्स्ट दस द nth डार्क पॉईंट ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल ब्राईट पॉईंट. आता सेंट्रल ब्राईटच्या इकडं ह्या साईडला किंवा ह्या साईडला आयदर साईडला n नंबरचा ब्राईट जे आहे डार्क हा डार्क किती अंतरावरती डिस्टन्स तयार होतो तो nth डार्क आपल्याला काढायचा आहे. nth डार्क काढण्यासाठी आपण थीटा nth डार्क म्हणून आपण थीटा nd लिहिला आहे. थीटा अँगल काढायचा आपल्याला. अँगल म्हणजे हा जे अँगल आहे ह्या सेंटरपासून किती अँगलवरती n नंबरचा डार्क तयार होईल हा अँगल आपल्याला बघायचा आहे. थीटा nd n अँगल nth डार्क म्हणजे आपण YND बाय कॅपिटल D इथं थीटाची इक्वेशन आहे थीटा इक्वल टू y बाय d. हेन्स आपण हे nth डार्क म्हणून आपण YND nth डार्क डिवाइड बाय कॅपिटल D. But this condition is theta, this we can write is for dark condition n lambda by a, equating this for dark condition n lambda by a. डिफ्रॅक्शन मध्ये मिनिममची कंडिशन जे आहे डार्कची कंडिशन जे आहे n lambda by a येते कारण a sin theta equal to n lambda येतं. आपण इथं sin theta ऐवजी आपण थीटा घेतलं a इकडे आणल्यानंतर थीटा इक्वल टू n lambda by a येतं. मग यामध्ये आपण रिअरेंज केलं n लॅम्बडा एकाच इथं ठेवलं d इकडे आणल्यानंतर n y n d म्हणजे y डिस्टन्स आहे nth डार्क बँड फॉर डार्कसाठी n लॅम्बडा d बाय d आणि लॅम्बडा d बाय d हे विड्थ असतं म्हणून आपण n इंटू विड्थ. दिस इज द डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. सेंट्रल ब्राईट बँडपासून n नंबरचा डार्क हे y n डिस्टन्स येतं म्हणजे ह्या सेंटरच्या ब्राईटपासून n नंबरचं जे डार्क आहे किती अंतरावरती हे y n d येतं. Also at the nth bright point on either side of the central bright point. आता ह्या nच्या ब्राईटपासून इकडचा ब्राईट पहिला ब्राईट असेल दुसरा ब्राईट असेल असे सगळे अल्टरनेट डार्क ब्राईट आहेत. तर n नंबरचा ब्राईट ह्या सेंटरच्या ब्राईटपासून किती अंतरावर असतो ते आपण बघायचं आहे. परत ते इक्वेशन सेम इक्वेशन इथं nth डार्कच्या ऐवजी आपण इथं थीटा nth ब्राईट घेतलं. इथं सेम इथं थीटा इक्वल y बाय डी ह्या इक्वेशन आपण थीटा इक्वल y बाय डी घेतलं आहे म्हणून आपण nth ब्राईटसाठी म्हणून आपण nth ब्राईटसाठी इथं फक्त सफिक्स चेंज केलेला आहे. मग ब्राईटची कंडिशन जी आहे n प्लस हाफ लॅम्बडा बाय ए तर ब्राईटची कंडिशन इक्वेट केली. हे आपण YN बी एका साईड ठेवलं d इकडे आणल्यानंतर मल्टिप्लाय झाल्यानंतर n प्लस हाफ इंटू लॅम्बडा डी बाय डी अँड दिस लॅम्बडा डी बाय डी इज नथिंग बट विड्थ. हेन्स n प्लस हाफ इंटू विड्थ. दिस इज द डिस्टन्स ऑफ nth ब्राईट फ्रॉम सेंटर ब्राईट. सेंटरच्या ब्राईटपासून n नंबरचा ब्राईट म्हणजे पहिला ब्राईट असेल दुसरा ब्राईट असेल तिसरा ब्राईट असेल किती अंतरावर असतात ब्राईट्स हे डिस्टन्स आपण इथं यावरून काढू शकतो. याने हे नंबर ऑफ ब्राईट बँड असेल. विड्थ ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. सेंटरची जी ब्राईट फ्रिंज तयार होते त्या सेंटरच्या ब्राईट फ्रिंजची विड्थ आहे ही विड्थ 2 टाइम्स y1d. 1 नंबरचा डार्क जे आहे आणि सेकंडचा डार्क ह्या दोन्हींचं डार्कचा आपण डिस्टन्स ॲड केलं तर आपल्याला सेंटरची विड्थ मिळते म्हणून 2 टाइम्स y1d. फर्स्ट नंबरचा डार्क हे y एनडीच्या ठिकाणी फर्स्ट नंबर डार्क हे 2w दॅट इज 2 इंटू लॅम्बडा डी बाय ए. इथं हिची किंमत आहे nची किंमत 2 टाकली पण इथं
त्यामुळे लॅम्बडा डी बाय डी ही सेंट्रल ब्राईट बँड ज्या सेंट्रल ब्राईट बँडची विड्थ आहे. या इक्वेशन आपण सेंट्रल ब्राईट बँडची विड्थ काढू शकतो. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.